फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तपास सीबीआयकडे द्यावा, ॲडव्होकेट सुरेश लगड यांची मागणी. अहिल्यानगर. फलटण येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर तिने आत्महत्या केल्याच्या धक्कादायक प्रकरणात संबंधित आरोपी हे पोलीस अधिकारीच असल्याने या प्रकरणाचा निपक्षपाती तपास व्हावा, यासाठी सदर गुन्ह्याचा तपास राज्य CIDकडे द्यावा, अशी मागणी अहिल्यानगरचे ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सुरेश लगड यांनी उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ॲडव्होकेट लगड म्हणाले की एका महिला डॉक्टरवर अमानुष अत्याचार झाला आणि तिला आत्महत्या करावी लागली. ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. रक्षकच भक्षक बनले आहेत. त्यांनी पुढे अशी मागणी केली की या गंभीर गुन्ह्याचा तपास 1 महिन्याच्या आत पूर्ण करून आरोपी विरुद्ध आरोपपत्र न्यायालयात दाखल करावे, तसेच हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा. याविषयी या प्रकरणातील सुनावणीसाठी महिला न्यायाधीशाची नेमणूक करावी, अशी ही मागणी ॲडव्होकेट सुरेश लगड यांनी केली आहे. फलटण येथील महिला डॉक्टरवर अत्याचार झालेला आहे. ही बातमी महाराष्ट्रासह सर्वत्र झळकली. एका पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तिने आत्महत्येचा निर्णय घेतला. ही बाब अतिशय गंभीर अशी आहे. या गुन्ह्याचा संपूर्ण तपास CIDकडे सोपवावा, अशी मागणी आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदय यांच्याकडे केलेली आहे. कारण गुन्हेगार हे पोलीस अधिकारी आहे आणि पोलीस अधिकारी असल्यामुळे त्याचा निपक्षपातीपणे तपास व्हावा, यासाठी सदरचा तपास CID मार्फत करण्यात यावा. एकतर रक्षकच बनले भक्षक अशी परिस्थिती झाली आहे आणि या गुन्ह्याचा तपास CIDकडे देऊन तो देखील तपास 1 महिन्यात पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात दाखल करावं आणि सदरचा खटला हा जलदगती न्यायालयात महिला न्यायाधीश यांच्याकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी मी या ठिकाणी केली आहे. तरच त्या महिलेला तिच्या मृत्यूनंतर न्याय मिळू शकेल, असं माझं स्पष्ट मत आहे. गुन्हेगाराला कडक शासन झालंच पाहिजे. मग ती व्यक्ती कुठल्याही पदावर असो, पोलीस अधिकारी असो नाही तर साधा माणूस असो, त्याच्यामध्ये ॲक्शन घेतलीच पाहिजे. आणि याच्यामध्ये मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय 100% याच्यामध्ये काहीतरी निर्णय घेतील, अशी मागणी आम्ही केलीच आहे.